मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। माळेगाव साखर कारखान्याच्या प्रश्नावर तासभर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळ किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा, पण शेतकऱ्यांना मदत करा। काही साखर सम्राटांनी भाजपमध्ये जाऊन थक हमी मिळवली। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज, शेतकऱ्यांसाठी घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात पैसे दिले का? एकनाथ शिंदेंचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेकडे विचारच शिल्लक नाही, चुकीचा प्रचार आणि काँग्रेस समोर लाचार। आशिष शेलारांची ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्येंचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्येंची माहिती। उपाध्येंच्या दाव्यांना वादाला तोंड फुटण्याची शक्यता। 4 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक। सकल ओबीसी नेते बैठकीला उपस्थित राहणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती। प्रांजल खेबलकर यांनी ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं रिपोर्टमधून स्पष्ट। ड्रग्ज मागवल्याचा इंस्टाग्रामवर मेसेजचा पुरावा म्हणून आरोपपत्रात उल्लेख, तर फॉरेन्सिक रिपोर्टमधून घटनास्थळी ड्रग्ज मिळाल्याचीही माहिती आली समोर। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा कोर्टात अजब दावा। क्लीनरचं अपहरण नाही तर पाहुणचार केला। ड्रायव्हरनं क्लीनरला सकाळी बस स्थानकावर सोडल्याचीही दिली माहिती। अहिल्यानगर पोलिसांचा प्रताप समोर, निलेश खायवाला पासपोर्ट देण्यात पोलिसांच्या भूमिकेवर संशय। पोलीस पडताळणी रिपोर्टवरून नवा वाद, तर पुणे पोलिसांचं पथक अहिल्यानगरमध्ये दाखल। एसटी महामंडळाची प्रस्तावित 10% भाडेवाढ रद्द। एसटी महामंडळाचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय। परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश। दसरा मेळावा आणि शिवसेना हे अनेक दशकांचं खरं तर समीकरण आहे, पण 2 शिवसेना झाल्यानंतर 2 मेळावे होत आहेत। पण यावेळचा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा मेळावा मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर होतोय, जी निवडणूक दोघांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे। त्यामुळे दसरा मेळाव्याचं मैदान दोघांसाठी राजकीय कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाहीये। दसरा मेळाव्याच्या आधी टीजर वॉर, ठाकरे शिंदेंच्या सेनेत सामना। मेळाव्याच्या टीजरमधून वार पलटवार। आधी ठाकरेंच्या शिवसेनेचा टीजर आला। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मग शिंदेंच्या शिवसेनेनं टीजर जारी केला। नांग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ, जळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग, ठेसून आणलाय परत धनुष्यबाणाचा मान। त्यानंतर टीजरचं जणू युद्ध पेटलं। शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात पंगा नको। दोन्ही पक्षांकडून एका पाठोपाठ एक टीजर सोशल मीडियावर शेअर केले जात आहे। शिवाजी वासेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही। मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही। जगाला दाखवून देऊया, या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच। जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे। दसरा मेळावा काही तासांवर आलेला असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर टीजरचा मारा केला जातोय। विशेष म्हणजे या टीजरमधून एकमेकांवर वार पलटवार केले जात आहेत। शिवाजी वासेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही। जिथे बाळासाहेबांचे विचार तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे। मी
एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. बाळासाहेबांचं भगवं स्वप्न कडवे शिवसैनिकच पूर्ण करणार. ठाकरेंचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे मुंबईच्या दादरमधील शिवतीर्थवर होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेनं नेस्को सेंटरमध्ये तयारी सुरू केली आहे. मेळाव्याच्या ठिकाणावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला. त्याला शिंदेंच्या सेनेनं टीझरमधून प्रत्युत्तर दिलंय. बघा, चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो. चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला. त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही. ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नावानं लाखोल्या वाहल्या, त्यांच्याबरोबर तुम्ही बाजूला मांडीला मांडी घालून बसत होता, तेव्हा तुम्हाला दिल्लीची चाटुगिरी वाटली नाही? आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी याच्याबरोबर युती करू का, मी याच्याबरोबर आघाडी करू का म्हणून तुम्ही दिल्लीचे उंबरठे झिंजवता. 10 वेळा तुम्हाला बोलवल्यानंतर सुद्धा मागच्या शेवटच्या लाईनीमध्ये तुम्हाला बसवलं जातं. हा अपमान सहन करता तुम्ही. बाळासाहेब असताना असा अपमान कुणी शिवसैनिकांचा सुद्धा झाला नव्हता. तो अपमान आता तुमचा होतोय, विसरताय का तुम्ही? आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होऊ घातल्यानं त्याला मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापासून आदित्य ठाकरेंना प्रमोट करायला सुरुवात केली आहे. याच मंचावर याच दिवशी दसऱ्याच्याच दिवशी युवासेना स्थापन केली होती आणि माझ्या आजोबांनी वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तलवार हातात दिली, पण ताकद दिली, आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, बळ दिलं की आदित्य लढ, ह्या महाराष्ट्रासाठी लढ, या मातीसाठी लढ, या देशासाठी लढ. भान ठेवून वागणारा नेता आहे. त्यामुळे जर ट्रेझरमध्ये आणि नव्या दमाचा आहे तर कोणाला प्रॉब्लेम आहे? आज एकनाथ शिंदेच्या मुलांनी घेतलाय ना, आता तो दम नवा आहे की जुना तो बघा. एकीकडे दोन्ही सेनेत हे टीझर वॉर सुरू असताना भाजपनं त्यात उडी घेतली आहे. राज्यातल्या पूरस्थितीचा हवाला देत भाजपनं ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर होणाऱ्या खर्चावर सवाल उपस्थित केला. खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे, पण त्याच्याऐवजी मुंबईत एक 63 कोटीचा दसरा मेळावा केला जातोय. हे सगळ्यात मोठं दुर्दैवी, असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसतं. हे भाजपचं फार मोठं नरेटिव्ह एकदम सेट असतं. भाजप म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का? एकदा लकीर मारी तो मारी. अरे केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा आणि तुमचा जो आत्मविश्वास वाढलाय, त्यामुळे तुम्ही काही बोलाल, काही काय संबंध काय? 63 कोटी आम्ही काय जेवण देतो, आम्ही काही नाही, आमचा सैनिक स्वतःची भाकरी घेऊन येतो. दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मुंबईसह नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर झळकले. तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे, ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो 4:30वा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला. म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर. हे तुम्ही खात्रीनं समजा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी मातांनो, शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या 6 दशकांपासूनचं समीकरण आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची परंपरा पाळली जाते, पण त्यावरून दोन्ही पक्षात सोशल मीडियावर वॉर रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.